कारण इथे षटकारांची आतषबाजी सुद्धा पाहायला मिळेल, गोलंदाजी सुद्धा उत्तम दर्जाची पाहायला मिळेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांना। बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पतू पॅकर्स जुचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 चा हा रणसंग्राम आपला भेटी करता आलाय। डे 3 दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। पहिलाच बॉल सोहेल चांगला स्क्वेअर कटचा पटका दाखवतोय, चेंडू एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये वेगाने प्रस्थान करतोय, 1 नाही 2 नाही 3 नाही, धाव मिळतात 4, लोकनेते चषक चौकार। साऱ्यांना संगतीला घेऊन आला, समाज सेवा करण्या निघाला, साऱ्यांना संगती। काही चांगला स्क्वेअर कटचा पटका पाहिल्या लगेच या चेंडूला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने कळून काढला आणि 4 धावा मिळवल्या। डावखुऱ्या हाताच्या बॅटर सोहेल याने स्वतः संघनायक आहेत। पुढचा बॉल अवधूतचा। अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं, बॅटर द्विधा स्थितीमध्ये गेले, बॅकफुटला गेले होते, जागा बनवण्याचा प्रयत्न त्यांचा त्या ठिकाणी सुरू होता। यातच चेंडू त्यांच्याकरता थांबला नाही, तो वेग धारण करत थेट यष्टीरक्षकाच्या भेटीला जातोय। 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 4 धाबा। बॅटिंग करताना जय श्रीराम आरसीसी पेट या टीमची। पुन्हा एकदा शॉर्ट बॉल बीट केलं जातं बॅटरला, लगातारचे 2 चेंडूवर बॅटरला कृती करण्याची संधी दिली गेली नाही आणि डॉट बॉल। खूप चांगले मेहनत दोन्ही टीमला करावी लागेल या स्पर्धेमध्ये टिकून राहायचं असेल तर। पालघर जिल्ह्यातील हल्लीचे 3 मातब्बर संघ म्हटले तर धाकटी डानू, झाई, MS झाई आणि त्याच्यानंतर सातपाटी। पुन्हा एकदा अंतिम क्षणी बॅटचं ब्लेड ओपन केले, चेंडूला डीप बॅकवर्ड पॉइंट क्षेत्रामध्ये ढकलून दिलंय मोहम्मद अझरुद्दीन, या माजी खेळाडूची आठवण झाली। व्हॉट अ स्ट्रोक, मिळतात धाबा 4, लोकनेते चषक चौकार। केलंय मनात त्यानं घर, अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर, युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर। मोकळ्या जागेमध्ये फटके खेळण्याची कुवत आहे, क्षमता आहे सोहेल या बॅटर मध्ये आणि त्यामुळेच मोठी जबाबदारी कर्णधार म्हणून तो स्वीकारतोय। चांगले कॅप्टन आहेत आपल्या टीमचे। अवधूत सरळ बॅटचा वापर करताना बॅटर आता चांगलं शॉट सिलेक्शन आणि करतायत 4 धाबांचं कलेक्शन, मिळतात 4 धाबा, लोकनेते चषक चौकार। इनसाइड आउटचा हा फटका होता, वाईड ऑफ लॉंग ऑफ रिझन मध्ये चांगलं तंत्र बॅटरचं। सोहेल यांनी 4 धावा मिळवलेत, 5 बॉल मध्ये त्याच्या खात्यामध्ये जातात 12 धाबा, बिनबाद 12 अशी चांगली सुरुवात होतोय बॅटिंग करत असताना। आणि कॅप्टनने म्हटलं होतं की आम्ही ज्या वेळेस टॉस जिंकतो त्याच्या वेळेस आम्ही बॅटिंगच घेतोय आणि आमच्या संघाकरता एक चांगली बाब आहे की आम्हाला बॅटिंगच मिळाली। या षटकातील आता शेवटचा बॉल, गोलंदाज तयार, अवधूत। स्विंग अँड मिस, काय घडलंय? एक तर वेगवान चेंडू होता, गुडलेन क्षेत्रामधून थोडासा आत वळताना दिसला आणि मिडल स्टंप वरून यष्टीरक्षकापर्यंत पोहोचला होता। पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावपळकर आहे ती बिनबाद 12, 12 विदाउट लॉस। धावसंख्या 12 झालेत, परंतु मोबाईल लक्षात घ्या, हल्लीच्या घडीला प्रत्येकाकडे तो मोबाईल पाहिजे, जीव की प्राण बनलाय तो। एक दिवस जरी मोबाईल गॅरेजला असला ना तर धाकधूक ही वाटत असते। त्यामुळेच जो मोबाईल चोरीला गेलेला आहे आरसीसी पेट या टीमच्या खेळाडूचा, ज्या कोणाला सापडलं असेल त्यांनी प्रामाणिकपणे आणून द्या, त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक मिळेल। और इस बार 5000 का इनाम दिया जाएगा, जिसके पास भी वो मोबाइल है, अगर यहाँ पे हमारे पास वो लाते हैं तो उनको 5000 इनाम दिया जाएगा। लक्षात असू द्या, 5000 रुपयाचं बक्षीस मिळेल तो मोबाईल आणून दिल्यानंतर। लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारचा संशय किंवा त्याला चोप दिला जाणार नाही, प्रामाणिकपणे तो मोबाईल आणून द्या, 5000 रुपये तुम्हाला दिले जातील। पहिले षटक संपलंय, चालू असलेल्या मॅचच्या घडामोडी आपण लाडक्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचूया। धावसंख्या झाली ती 12 धाबा, जय श्रीराम आरसीसी पेट या टीमची
आदरणीय जितू म्हात्रे आणि हृदयनाथ भोईर हे जे संघ मालक आहेत त्यांना सुद्धा आपण बघतोय या ठिकाणी ते उपस्थित आहेत. चांगले क्रिकेटपटू सुद्धा हृदयनाथ भोईर यांना ओळखलं जातं. अतिशय चांगला दर्जा क्रिकेटचा पाहायला मिळतोय या स्पर्धेमध्ये. आता दुसरे षटक टाकण्याकरता अमृत. ओ शॉर्ट बॉल होता आणि इथे झेल उडाला होता. बघितलं आपण फ्लाइंग स्लिप तर होती, परंतु इथे शॉर्ट फाईन लेग क्षेत्रामध्ये छत्रक्षक तैनात होतं. त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज या ठिकाणी होतो फेल. बंटी जोशी हा गोल्डन डकचा शिकार बनलाय. आपल्या हितेंद्र आपाच कार्य आहे लय महान. हे समाज कार्य करून जिंकलंय साऱ्यांचं मन. चार चौघात आप्पाना आहे न्याराच मान. हे म्हणून साऱ्यांना आप्पांचा हाय अभिमान. जनसेवक नेता यो आमचा हाय लय भरदार. जनसेवक मोबाईल ची चर्चा आपण करतोय, परंतु मोबाईल याचा फुल फॉर्म जर बघायचं झालं तर मोडिफाईड ऑपरेशन बाईट इंट्रीगेट लिमिटेड एरिया एनर्जी. आणि खऱ्या अर्थाने हा मोबाईलचा पूर्ण फुल फॉर्म आहे. बऱ्याच जणांना माहीत नसेल, इतके वर्ष झाले मोबाईल वापरतात परंतु त्याचा फुल फॉर्म काय आहे हे ठाऊक नसेल. हा मोबाईल आपल्या जीवनामध्ये फार महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळेच ज्या कोणाला सापडलं असेल त्याने त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवा. पुन्हा पुन्हा या सूचना आम्ही देऊ इच्छितो. एक गडी बाद सुरू असलेल्या मॅच मध्ये धावसंख्या येते 12 धावा. बंटी जोशी बायकरमॅन झटपट बाद झाला आणि आता 19 नंबरची जर्सी असलेला खेळाडू नमित मैदानाच्या आतमध्ये. ऑफ स्टंपच्या बाहेर शपळून कायचा होता, बघूया काय घडलंय. जोरदार अपील आणि पंच डिसिप्लिन. बघितलं खेळाडू डिसिप्लिन दाखवत आहेत. पंचांचा इशारा येण्याआधी बॅटरनी जागा सोडले. विकेटचं पतन प्रामाणिकपणा दिसला या वेळेला या चेंडूवर. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोडो झालेत फॅन. खरोखरच नमित प्रामाणिकपणा दाखवतोय. संकटामध्ये सध्या जय श्रीराम RCC पेठ हा संघ येतोय आणि आता आठवण झाली ते म्हणजेच ॲडम गिलक्रिस्ट या बॅटरची. 12 वेळा त्या खेळाडूला पंचांनी बाद असताना सुद्धा बाद दिलं नव्हतं. म्हणूनच त्याने स्वतःहून बॅटिंग क्रीज सोडताना मी अनेक वेळा त्याला बघितलं. 12 वेळा त्यांनी ह्या पद्धतीने अशी कृती केली होती. असेच प्रामाणिक खेळाडू आपल्या प्रत्येक टीममध्ये असायला पाहिजे. जसं नुकताच आपण नमितला बघितलं, पंचांचा इशारा आला नव्हता आणि त्याने बॅटिंग क्रीज सोडली. धावसंख्या धावपळकर 2 गडी बाद 12. आता अनिकेत नावाचा खेळाडू उतरलाय. एवढ्यात आता जर बघितलं तर आणखीन एक माहिती मिळते की पोलीस कर्मचाऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचलेली आहे. आयफोन आहे, मोबाईल ट्रॅक केला जातोय. ज्या कोणाला सापडला असेल त्याने त्वरित आणून द्या. 5,000 रुपयाचं बक्षीस मिळेल त्याला. प्लीज लक्षात घ्या. याआधी आपण एक्झिबिशन मॅच बघितला पोलीस दलाचा, त्यामुळे त्यांच्याशी संपर्क साधला गेलाय. ज्या कोणाला मिळाला असेल त्याने त्वरित आमच्यापर्यंत पोहोचवा. नवीन गेलेला बॅटर स्विच हिट करण्याच्या मार्गावर आहे. अमृत चांगली गोलंदाजी करतोय. नावाप्रमाणेच चांगले चेंडू त्याच्या गोलंदाजीमध्ये दिसून येत आहेत. अमृतने 3 चेंडू टाकलेत आणि 2 सफलता मिळवत आहेत. एकही धाव त्याने आतापर्यंत खर्च केली नाही. प्रभावी मारा, तिखट मारा, स्पायसी मारा बांधून ठेवले, जखडून ठेवलंय जय श्रीराम RCC पेठ या संघाला. म्हटलं जातं ना की वेळ ही खूप ताकदवर असते. कधी कधी चर्चा आपण या चेंडू नंतर त्याची सुद्धा करणार आहोत. पुन्हा एकदा ताकदवर गोलंदाजी होत आहे. एक वेळ असं येते की अनिकेत अनेक मॅचेस मध्ये चांगले बॅटिंग करत असतोय. वेळ ही खूप ताकदवर असते. कधी कधी जंगलामध्ये राज्य करणाऱ्या सिंहाला सुद्धा सर्कस मध्ये नाचावं लागतंय. तसं इथे बॅटिंग करताना बॅटिंग क्रीज मध्ये बॅटरला नाचवलंय. अनिकेत एरवी मोठमोठे फटके खेचत असतोय आणि इथे दडपणाखाली खेळताना दिसतोय. धावसंख्या 2 गडी बाद 12 धाबा. षटकातील पुढचा बॉल. आता सुद्धा हा चेंडू आत वळणारा होता आणि या चेंडूला चिरलाय. जेल ड्रॉप झालाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता फॉरवर्ड स्कोर लेग मध्ये. जेल ड्रॉप आणि फलस्वरूप 1 धाव मिळाली अनिकेतला. जीवनदान मिळतोय, फायदा उचलेल काय. धावसंख्या 2 गडी बाद 13 धाबा. अमृत यांनी सफलता मिळवून दिल्या. पहिल्या षटकामध्ये जर आपण बघितलं तर पहिल्या षटकामध्ये 3 चौकार आले होते. दुसरे षटक हे गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या बाजूने गेले. मयांक इंटरप्राइजेस
सातपटी या संघाला तुम्ही बघतायत. कल्पेश पाटील साहेबांची ही टीम आहे. आणि दुसऱ्या बाजूला बघितलं तर जय श्रीराम RCC पेठ संघाबद्दल बोलायचं झालं तर हृदयनाथ भोईर आणि जितू म्हात्रे या जुचंद्र गावातील चांगले खेळाडू त्यांनी स्पॉन्सर केलंय RCC पेठ या टीमला. ओ सरळ बॅटचा केलाय वापर. चेंडू करतोय हा वाईस सफर. चेंडूला पाठवून दिलंय. या वेळेला एक्स्ट्रा कव्हर पट्ट्या बाहेर सीमा रेषेपार. बिग ब्लास्ट षटकार. हे बघू शकतात आपण रिप्ले मध्ये कशा पद्धतीने शॉर्ट सिलेक्शन आणि 6 धाबांचं कलेक्शन केलं बॅटर सोहेलने. 2 षटकांची समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 19 धाबा झालेत. 7 बॉल मध्ये 18 धाबा सोहेल हा खेळाडू बनवतोय आणि अनिकेत त्याला साथ देतोय एका धाब्यानिशी. पुन्हा पुन्हा आपण बघू शकतोय शॉर्ट सिलेक्शन डान्सिंग डाऊन द ट्रॅक. बॅटिंग क्रीजच्या पुढे आलाय आणि एक चांगलं शॉर्ट सिलेक्शन बॅटरचं पाहायला मिळालं. अमृतवर हा हल्ला केलाय. 2 षटकांमध्ये 19, 2 गडी बाद. 19चा आकडा खऱ्या अर्थाने वीरेंद्र सेहवाग याच्या जर्सीवर आपण जास्त काळ बघायचो, कारण त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीमध्ये त्यांनी टेस्ट क्रिकेटमध्ये बनवल्या होत्या 319 धाबा. एक दिवसीय मॅच मध्ये त्याच्या बॅटमधून आल्या होत्या 219 धाबा आणि T20 इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये त्याच्या बॅटमधून आल्या होत्या 119 धाबा. त्या कारणानंच त्याच्या जर्सीवर 19चा आकडा दिसतोय आणि इथे सुद्धा धावसंख्या झाली आहे ती 19. सध्या बॅटर सोहेल याच्या जर्सीवर जर आपण क्रमांक बघितला तर 1011 म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा काहीतरी दडलेलं आहे. नॉन स्ट्राईक इन कडे आपण जर बघतोय तर सोहेल आहेत आणि स्ट्राईक इन कडे अनिकेत आहेत. 3 चेंडूंमध्ये 1 धाव बनवतायत. पॉवर प्लेचं बंधन होतं ते बंधन आता शिथिल झालंय. ह्याच सरासरीने धावपळ जर पुढे गेला तर 48 पर्यंत मजल मारू शकतात. जय श्रीराम RCC पेठ टीमचा हे खेळाडू. गोलंदाज आता पुन्हा एकदा तयार अवधूत. ओ अनपेक्षितरित्या उसळी घेणारा बॉल होता. बॅटरला भ्रमात टाकलं गेलं या चेंडूद्वारे. वेगवान चेंडू, भन्नाट वेग होता आणि तितकंच चांगलं नियंत्रण गोलंदाज अवधूतचं दिसलं या चेंडूवर. धावसंख्या 19, 2 गडी बाद. खूप चांगलं टॅलेंट पाहायला मिळतंय आणि तंत्र सुद्धा तितकंच चांगलं आहे. बघा कशा पद्धतीने वेगाने चेंडू टाकलाय. थोडं हात वळताना दिसलाय. पुढचा चेंडू डाऊन द लेग, अराउंड द लेग, त्रिपा उद्ध्वस्त केलाय. विकेट मिळवली अनिकेतची आणि बॅटिंग करणाऱ्या टीमला लागलाय तिसरा धक्का. 3 गडी बाद. धावसंख्या 19. मोठ्या मनाचा आहे दादा यो आमचा दिलदार. मानतात सहान थोर आणि ही पोर. हितेंद्र ठाकूर अप्पांचा आहे आशीर्वाद. रमेश घोरकना आहे पाठीशी त्यांच्या खंबीर. धावसंख्या 19 आणि 3 गडी बाद. त्रिफळा उद्ध्वस्त केला बॅटरचा. प्रत्येक खेळाडू ह्या टीमचा महत्वपूर्ण घटक आहे. महत्वाचे खेळाडू आहेत, परंतु त्याचं महत्व कधी, ज्यावेळेस प्रत्यक्षात ते स्वतःला सिद्ध करतील. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच व्हाल प्रसिद्ध. कारण एखादा जर हिरा अंधारामध्ये हरवला तर त्याला शोधण्याकरता त्यावेळेस उपयोगी आलेली 5 रुपयाची ती मेणबत्ती जितकी महत्वाची असते तसंच महत्व आहे प्रत्येक खेळाडूला आहे. आणि ती महत्वपूर्ण साथ इथे विकेटवर द्यावी लागेल त्या खेळाडूला. धावसंख्या 19 वर 3 गडी बाद झाले. 2.2 बॉलची समाप्ती. आता निशांत नावाचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. निशांत शांत न राहताना त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. गोलंदाजी मार्गावर अवधूत स्वतः संघनायक आहेत आणि चांगली गोलंदाजी यावेळेला अवधूत या गोलंदाजाची. शॉर्ट बॉल अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता, त्यामुळे स्कोरलेग पंचांचा व्हाईट बॉलचा इशारा आलाय. व्हाईट बॉल, यस, पाहिलं इथे, निरीक्षण केलंय आणि योग्य तो निर्णय स्कोरलेग पंच आणि मुख्य पंचाने आपल्यापर्यंत पोहोचवलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. एक वॉर्निंग सुद्धा मिळाली गोलंदाजाला, कारण याच्यानंतर अशा प्रकारचा चेंडू जर फेकला तर मग पंच नो बॉल सुद्धा घोषित करू शकतात. एक ही ताकीद दिली आहे, सक्तीची वॉर्निंग असेल अवधूत करता. धावसंख्या 3 गडी बाद 20. फिल्डिंग मध्ये काही चेंजेस केले ते आपण बघूया. एक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हर मध्ये आहे आणि एक सुपर कव्हर मध्ये. फुलपिच बॉल होता. बॅटरच्या बॅटच्या रडार पासून दूर आहे हा चेंडू.
किती चांगला वेग आहे, म्हणजेच अँगल्स चांगल्या पद्धतीने बनवतोय गोलंदाज अवधूत. धावसंख्या धावपळकर आहे 3 गडी बाद 20 धाबा. या षटकाचा जर विचार केला तर 3 चेंडू अप्रतिम टाकलेत, एक मात्र अतिरिक्त धाव या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा कोलवर टाकायचं होतं, या चेंडूला खोदून काढलं जात आहे. कावकॉर्नर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक येतोय, एकच धाव. धावसंख्या 21, 3 गडी बाद 21 धाबा. फिल्डिंग सुद्धा खूप चांगली होत आहे मयंक इंटरप्राइजेस सातपाटी या टीमची. समुद्र लगत असलेली ही गाभा आहेत पालघर जिल्ह्यातील आणि त्या गावामधूनच हे खेळाडू बिलॉंग करत आहेत. आज जर बघितलं तर चर्चा या संघाची जास्त होत आहे. बरेचसे खेळाडू नेहमीच चर्चा करत असतात सातपाटी टीमची आणि त्यांचे खेळाडू खरोखरच अफलातून कामगिरी करतायत भव्य दिव्य अशा या रजनी क्रिकेट स्पर्धेमध्ये. पुढचा बॉल, ओ सरळ बॅटचा वापर केलाय, काय चांगले अँगल्स बनवलेत आणि बॅकलिपला खाली घेतलंय, कव्हर क्षेत्रामध्ये ढकलून दिलं. एक धाव मिळाली सोहिल या बॅटरला. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना 22 धाबा 3 गडी बाद. इथे पूर्णतः बांधून ठेवण्याचं काम केलं या वेळेला. अजून जर विचार केला तर एक चेंडू शिल्लक आहे तिसऱ्या षटकामध्ये. सोहिल वन मॅन आर्मी अशी भूमिका अदा करतोय. 8 चेंडूंमध्ये 19 धाबा त्याने बनवलेत. चांगला कर्णधार म्हणून त्याच्याकडे पाहिलंच होतं. रातो के कातिल असं सुद्धा म्हटलं जातं या संघाला, जय श्रीराम आरसीसी पेट या संघाला. फुलटॉस बॉल होता, चेंडू येतोय शॉर्ट कव्हरच्या दिशेने. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता बॅटर धावतील काय, थोडीशी चूक बघितली आणि लगेचच दुसऱ्या धाबे करता दोन्ही बॅटर वळतायत. धावसंख्या 2 ने पुढे सरकली. धावसंख्या लागली आहे ती 24, 3 गडी बाद 24 धाबा. 3 षटकांची समाप्ती. अजूनही 2 षटकं शिल्लक आहेत. या 2 षटकांमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर गीत. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्र गावची शान. जीवा भावाचा बेटा दादा नायगाव जुचंद्रची ही शान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झालेत ध्यान. असा आहे हो तो वनम्यान त्याचे करोड. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 8च्या सरासरी 24 धाबा धावपळकावर लागल्यात. पुढील बॅट हवे आहे बॅटरला. ते बॅट लगेचच मैदानाच्या आतमध्ये घेऊन जात आहेत त्यांचे अतिरिक्त खेळाडू. पुढील होणारा मॅच रिधित 11 गोरसई बी विरुद्ध साईच्या अर्नाळा या 2 संघादरम्यान पुढील होणारा मॅच असेल आणि त्याकरता दोन्ही टीमच्या कॅप्टनने तयारीत राहा. टॉस बॉक्स मध्ये येऊन थांबा. सोहेल चर्चा करतात, बॅट हवी आहे त्याला, त्यामुळेच मैदानाच्या आतमध्ये त्यांचे खेळाडू जात आहेत. अनिकेत बॅट घेऊन जात आहेत, नमित जात आहेत बॅट घेऊन, ते बॅट पोहोचवत आहेत. वेगवेगळे स्टिकर प्रत्येकाच्या बॅटवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु 1996चा जो विश्वकप होता ना, त्या विश्वकप मध्ये सचिन तेंडुलकर सरांची ती बॅट बघा, त्या बॅटवर जरा सुद्धा स्टिकर नव्हता. त्याचं मुख्य कारण असं होतं की त्याच्या वडिलांनी त्यांना शपथ दिली होती, एखाद्या कंपनीची म्हणजेच मादक द्रव्यांची जर तू जाहिरात केलीस तर मग बघ. त्यामुळेच 1999चा जो विश्वकप होता त्या विश्वकप मध्ये सचिन तेंडुलकर सरांनी विदाऊट स्टिकरची बॅट वापरली होती. हल्ली बरेचशा ब्रँड आहेत ज्या ब्रँडच्या बॅट्स आपल्याला पाहायला मिळतात. पूर्वी फार मोजक्याच होत्या, त्याच्यामध्ये सिल्वो, प्रेसी, MRF अशा काही स्टिकर आपण जास्त बघायचो टेनिस क्रिकेटच्या स्पर्धांमध्ये. धावफलकावर सध्या 3 गडी बाद 24 धाबा. नवीन गोलंदाजी मार्गावर आलाय, भावेश आलाय. आडव्या बॅटचा वापर केलाय, चेंडू हवेत आहे, पाहूया काय घडलंय. स्क्वेअर लेग मधून बघितलं तर हा चेंडू बॅकवर्ड शॉर्ट लेगच्या दिशेने गेलाय. 2 धाबा जवळून पूर्ण केल्यात सोहिल या बॅटरने. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या झाली आहे यावेळेला 3 गडी बाद 26 धाबा. जे सफलता मिळवून दिलेत अमृत या गोलंदाजाने, तदनंतर जो दबाव आलाय त्या दबावामधून बाहेर पडताना त्यांच्या टीमचे कडू दिसत नाही. दबावामधून बाहेर पडावं लागेल. क्रिकेटचं मैदान असल्यानंतर दबाव या शब्दाला कुठेतरी कोपऱ्यामध्ये नेऊन ठेवायला पाहिजे, तरच तुमची सफलता, तुम्ही निवडलेला मार्ग योग्य पद्धतीने असू शकतात. गोलंदाज तयार. ओ स्विच हिट करायचं होतं बॅटरला, स्विच हिट करायचं होतं, मनामध्ये धरून अशा प्रकारचे फटके खेळले जात नाही. या ठिकाणी डॉट बॉल गेलाय. 3 गडी बाद, धावसंख्या 26, 3.2 बॉलची समाप्ती. मॅच सुरू आहे. जय श्रीराम आरसीसी पेट विरुद्ध मयंक इंटरप्राइजेस सातपाटी.
वॉट अ मॅच. पहिली इनिंग सुरू आहे. बॅटिंग करणारा संघ मजबूत स्थितीत. कधी येईल शॉर्ट बॉल, चेंडूला केले पूल, पॉवरफुल मॅसिव्ह हिट, सिक्सर. शब्द त्याचा लाख मोलाचा, बनलाय साऱ्यांच्या आवडीचा. कार्य आहे त्यांचं सुंदर. काय जबरदस्त बॅट स्विंग पाहायला मिळाला बॅटर सोहिलचा. मिड विकेटच्या दिशेने चेंडूला पाठवून दिलं आणि 6 धाबांच्या मदतीनं आता धावसंख्या वाढताना दिसतोय, धावसंख्या फुलताना दिसतोय. धावसंख्येला गती मिळाली, धावसंख्येला चालना मिळाली. धावसंख्या 3 गडी बाद 32. वन मॅन आर्मी. 11 मध्ये 27 धावा बनवल्यात सोहिलने. वजन दिलं गुडघ्याच्या वाटीला आणि चेंडूला पाठवलंय प्रेक्षकांच्या भेटीला. मिळतंय धावा 6, सिक्सर. जीवदानी आईचा आशीर्वाद लाभलाय त्याला खरोखरे. त्याची सोबत एक नंबर. राजेश पाटील हा चेंडू जर आपण बघितलं तर पुढ्यात टाकला होता, म्हणजे सहजगत्या अलगद रीतीने थोडीशी ताकद लावल्यानंतर या चेंडूला तो पाठवू शकतोय. 2 इन रो. लगातारच्या 2 बॉलवर 2 षटकार खेचताना दिसतोय सोहिल. हा बॅटर कॅप्टन आहेत, कॅप्टन कुल. 3 गडी बाद 38. 4 बॉलची समाप्ती. आता लय मध्ये तो आलाय आणि गोलंदाज भय मध्ये गेलाय. भावेश थोडासा खर्चिक दिसतोय. यावेळेला त्याला वापसही करावे लागेल, परत यावं लागेल या मॅच मध्ये. एखादे विकेट तो मिळून देईल काय आपल्या संघाला. सोहिल 12 बॉलचा सामना केलाय. 33 धाबांची चांगली जबरदस्त कळी त्याची पाहायला मिळतोय. पुन्हा शॉर्ट बॉल होता. हवेत आहे चेंडू, टायमिंग व्यवस्थित नव्हतं आणि गोलंदाजाने आपला फॉलो थ्रू मध्ये येऊन चांगला झेल टिपलाय. सोहिल याला केलं जाते बाद, परंतु जाता जाता 13 चेंडूंचा सामना करत 33 धावांची शानदार इनिंग सोहिल या बॅटरनी पेश केली. गॉन. दादाचा भारी हा मैतर, त्याच्या साथीला खंबीर दत्ताराम हाय मास्टर. दत्ताराम भोईर सरांचा उल्लेख झाला, परंतु इथे बघा काय चांगला स्ट्राईक रेट पाहायला मिळतो. 253.85 स्ट्राईक रेट आहे. 13 चेंडूंमध्ये 33 धावा बनवल्या, ज्याच्यामध्ये 3 उत्तुंग षटकार आणि 3 खणखणीत चौकारांचा समावेश होता. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. खरोखरच तारीफ करेन मी या कॅप्टनची. कॅप्टन कूल सुद्धा आहे आणि बॅटिंग करताना फुल सुद्धा आहे. जोश मध्ये बॅटिंग करतोय, होश सुद्धा असतोय. चांगली बुद्धिमत्ता त्याने वापरलंय. पुढील होणारा मॅच तुम्ही बघणार आहात. साईच्या अर्नाळा विरुद्ध 2 हात करण्याकरता सज्ज असतील रिधित 11 गोरसई बी संघ. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी टॉस बॉक्स मध्ये या. नवीन बॅटर आता बघूया कोण गेलेत. सिद्धेश गेलेत. स्वतःला सिद्ध कराल तर प्रसिद्ध व्हाल आणि सिद्धेशला आता सिद्ध करणं फार महत्वाचं आहे. शेवटचा बॉल असेल या 4थ्या षटकामध्ये. चांगली गोलंदाजी करेल काय. स्लो बर्बन संत गतीचा चेंडू टाकलाय. 1 धाव चोरट्या स्वरूपात पूर्ण केली जाईल काय. दोघांमध्ये चांगली कॉलिंग झाली, सामंजस्यपणा दिसला आणि फायदा झाला संघाला. 1 धावाची पडली भर. 4 षटकांची समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर जय श्रीराम आरसीसी पेठ टीमची धावसंख्या 4 गडी बाद 39. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. या 6 बॉलमध्ये काय घडामोडी घडत आहेत हे ऐकण्यापूर्वी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी तुम्ही कुठेच जाऊ नका, बघत राहा, पाहत राहा. स्वर्गीय नागेश पाटील काका मैदानावर सुरू असलेला टेनिस क्रिकेटचा रणसंग्राम लोकनेते चषक 2025. वसई नाही गावचं चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. वसई नाही गावजू चंद्र गावान सारे गाती त्याचे गुणगान. असा आहे हो तो वनम्या त्याचे करोड झालेत फॅन. चला नेक्स्ट मॅच. दोन्ही टीमचे कॅप्टन या. साईडचे 11 अर्नाळा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळेल रिधित 11 गोरसाई बी. दोन्ही टीमचे कॅप्टन. चला लवकरात लवकर या टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅचचा टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन. यस, टॉस फार महत्वाचा असेल. ज्या सूचना पोहोचवल्या जयचे भोसले सरांनी त्या सूचनांचं आपण पालन करा. साईच्या अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट रिधित 11 गोरसाई बी 2 हात करण्याकरता सज्ज राहतील टॉससाठी या. शेवटचं षटक आहे. व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दर्शवलाय.
अतिरिक्त धाब्याची नोंद केली जाईल. विशाल नाईक सरांचा इशारा आलाय आणि त्यामुळेच धावसंख्या झाली 4 गडी बाद 40 धाबा. अतिशय चांगलं दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय. जेटीसी लाईव्ह द्वारे थेट प्रेक्षेपण होतं या स्पर्धेचं आणि आजच्या दिवसात सबस्क्रायबर जास्त वाढलेत. स्लोवर पण पुन्हा एकदा वाईट बॉलचा इशारा. जास्तच बाहेर निघतोय हा चेंडू. वाईड लाईनच्या अतिरिक्त बाहेर वळताना हा चेंडू दिसलाय आणि त्याचा फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. धावसंख्या 4 गडी बाद 41. निशांत खेळतो 3 वर आणि सिद्धेश 1 या धावसंख्येवर आता खेळताना दिसतोय. मयांक इंटरप्राइजेस सातपाटी टीमने चांगली गोलंदाजी केली होती. तदनंतर बॅटरने आक्रमक भूमिका दाखवली. आता सुद्धा शॉर्ट बॉल होता. प्रॉपर टायमिंग नव्हतं. एलिमिनेशन प्रॉपर नव्हतं. तरी सुद्धा धाव मिळतील असं वाटतंय. काऊ कॉर्नर मधून डायरेक्ट फेकी जाते आणि अशा रीतीने विकेटचं पतन झालंय. यस इज गॉन. विकेट डाऊन. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 42. त्याचे करोडो झालेत प्यार. असा आहे होतो वनम्यान. त्याचे करोडो झालेत प्यार. बेटा दादा करतो समाज कार्य छान मनान साधा. गोरगरीब बेटा दादाचा आधार असतो सदा. माजी कार्यसम्राट सभापती कन्हैया मनोहर भोईर बेटा दादा यांच्यावर आधारित असलेले गीत या ठिकाणी वाचलं जातं. त्यांचं गुणगान या गीतामधून आपल्याला दिसून येतं. आता आपण अर्थातच गुणगान गाऊया गोलंदाजी करणाऱ्या टीमचं. त्याने पुन्हा एकदा वापसी केलेली आहे. थोडंसं वापसी करताना दिसतं त्यांचे खेळाडू. श्रेयश गोलंदाजी मार्गावर आहेत. 1 धावाच्या स्वरूपात विकेट मिळाली परंतु एका चेंडूमध्ये 3 धाबा आल्यात. कारण वाईडच्या 2 धाबा मिळाल्या आपल्याला. धावसंख्या 42 वर 5 गडी बाद. नवीन बॅटर रोहित गेलेत जे स्ट्राईकिंग कडे असतील. ते सुद्धा एक विस्फोटक रूप कधीही केव्हाही धारण करू शकतात. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज श्रेयश. अजूनही या इनिंगचे 5 चेंडू शिल्लक आहेत. पुन्हा बॅटर तयारीमध्ये दिसला नव्हता त्यामुळेच डेड बॉलचा इशारा विशाल नाईक सरांचा आपल्यापर्यंत पोहोचलाय. विशाल नाईक आणि ललित भोईर हे 2 पंच या मॅच साठी उतरलेत. जय श्रीराम आरसीसी पेठ विरुद्ध मयांक 11. 7 पाठी डाऊन द लेग. चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलाय आणि लगेचच पंचांचा इशारा येतो. समांतर धाबा येतात. अमांतर. एका धाब्याची भर पडल्यानंतर धावसंख्या 43. इथे चुकीला माफी नाही. प्रत्येक चेंडू मध्ये काहीतरी बदल करताना या चुका घडत आहेत. लाईन आणि लेंथ वर जास्त भर द्यावा लागेल या विकेटवर. सिमेंट विकेट आहे. दोन्हीही म्हणजेच बॅटर आणि बॉलरला सुद्धा तितकीच संधी आहे या विकेटवर. अतिशय चांगलं दृश्य चोही बाजूने पाहायला मिळतंय. कचाकच भरलेलं असं स्टेडियम. कोळ्या टपाच्या चेंडूला खोदून काढलं. हेलिकॉप्टर उडवायचं होतं. चेंडू येतोय एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. दोन्ही गाड्या एकाच रुळावर जाण्याच्या मार्गावर आणि अशातच एक अपघात झालाय. विकेटचं झालंय पतन. 6वा धक्का. 6 गडी बाद. धावसंख्या 44. 44 फॉर द लॉस ऑफ 6 विकेट. दादा ठाकूर युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. 4.2 बॉलच्या समाप्तीनंतर 6 गडी बाद 44 धाबा. कारण आरसीसी पेठ म्हटलं जो सध्या आज जय श्रीराम आरसीसी पेठ या नावाने खेळतोय. या टीम मध्ये 1 क्रमांकापासून ते 11 क्रमांकापर्यंत जे खेळाडू आहेत ते अष्टपैलू खेळाडू आहेत. कधीही केव्हाही आक्रमक फलंदाजी सुद्धा करू शकतात आणि हे आपण अनेक मॅचेस मध्ये पाहिलंय. उगाच त्यांना रातो के कातील असं म्हटलं जात नाही. आता अविनाश नावाचा बॅटर स्ट्राईकिंग कडे असेल. शेवटचे 4 बॉल शिल्लक. गोलंदाज तयार. ओ दांडी गोल. विकेटचं झाले पतन. 7वा धक्का आणि 44 वर 7वा धक्का लागल्यानंतर दबाव स्पष्ट दिसतोय बॅटिंग करणाऱ्या टीमवर. गॉन. समाज सेवा करण्या निघाला. साऱ्यांना संगतीला घेऊन आला. समाज सेवा करण्या निघाला. गेलंय मनात त्यानं घरे. गेलंय मनात त्यानं घर. अरे युवा आमदार दमदार आपला क्षितिज दादा ठाकूर. युवा आमदार
आपण बघू शकतात लेफ्ट आर्म ने गोलंदाजी करताना हा गोलंदाज दिसलाय आणि इथेच अगदी बरोबर गुडलेन क्षेत्रामध्ये चेंडू पडला थोडासा खाली राहतोय आणि मधली यष्टी वाकवली जाते या बॅटरची. 3 चेंडूची समाप्ती 7 गडी बाद 44 धाबा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये ह्याच दरम्यान अविनाशच्या जागेवर कोण जातोय ते आपण बघूया. दिशांत, नवीन बॅटर दिशांत गेलेत. जिशांत, न्यू बॅटर इन जिशांत. हो स्लोवर वन व्हेरिएशन पाहायला मिळालं. आउट कटर चेंडू होता आणि त्यामुळेच एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. शेवटचे 2 बॉल शिल्लक असतील. श्रेयसने 3 चेंडू जरी खराब टाकले असले ना तरी लाईन आणि लेंथ मध्ये पुन्हा त्यांनी जो बिघाड झाला होता तो बिघाड सुधारलाय आणि चांगली गोलंदाजी केली. शेवटचे 2 बॉल शिल्लक. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे त्रिफा उद्ध्वस्त झालाय. हिट विकेट स्वरूपात बॅटर जिशान सुद्धा परततोय. बॅटर होतो हिट विकेट आणि चांगली गोलंदाजी या वेळेला पाहायला मिळाली ती मयांक एंटरप्राइजेस सातपाटी टीमची. 8 गडी बाद 44 धाबा. जय श्रीराम RCC पेठ या टीमच्या. पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर, पाठीशी हितेंद्र आप्पा ठाकूर. लांबदार दमदार हाय अंगार सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर, सोबत शिती दादा ठाकूर. नाही गावजू चंद्रवाला लई दिलवाला येतो हाकेला धावून बरका. म्हणूनच आम्ही सातत्याने म्हणत असतो की क्रिकेट खेळताना कुणा एकटा किंवा दुकट्याचा तो क्रिकेटचा खेळ नाही. स्वतः सुद्धा आपलं अस्तित्व निर्माण करायला आपली हुकूमत आपली दहशत सुद्धा निर्माण करायला पाहिजे. थोडीशी फाटेल पण अभिमान वाटेल आणि अशा स्थितीमध्ये अभिमान वाटण्यासारखी चांगली खेळी बॅटर करेल काय. सध्याच्या स्थितीला ज्या अडचणी आल्या त्या अडचणीमधून आता मार्ग काढणं कठीण आहे कारण ह्या इनिंगचा फक्त आणि फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. 8 गडी बाद. धावसंख्या धावफलकावर 44 44. धावसंख्या 44. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये गेलाय शहबाज. पुन्हा आता चांगला फटका सरळ बॅटचा वापर केलाय. स्ट्रेट लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलून दिलं. 1 धाव मिळाली. दुसरी धाव मिळेल काय. पाहता पाहता 2 धावा सुद्धा बॅटर पूर्ण करतायत. 2 धावांच्या मदतीनं इथे धावफलक पुढे वाढेल. तिसरी धाव घेताना विकेट सुद्धा मिळाली. 2 धावा पूर्ण केल्यात. 9 गडी बाद. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावा बनलेल्या आहेत त्या 46 आणि 47 धावसंख्येचं टार्गेट असेल. 47 इज द टार्गेट. या धावसंख्येचा पाठलाग कसं काय केला जातोय याचं धावतं वर्णन ऐकवण्यापूर्वी आपण टॉस कडे सुद्धा बोलणार आहोत आणि टॉस करण्याकरता टॉस बॉक्स मध्ये निशांतजी पाटील सरांना तुम्ही बघणार आहात. ओव्हर टू यू निशांतजी. थँक्यू सो मच निशांतजी. थोड्याच वेळात या ठिकाणी जोडले जातील. 47 धाबांचं टार्गेट असेल. दोन्ही टीमचे कॅप्टन त्या ठिकाणी पोहोचलेत आणि टॉस सुद्धा आपण बघणार आहोत. महेंद्रजी पाटील या ठिकाणी टॉस आमच्यापर्यंत पोहोचवतील. आजचा दिवस हृदयनाथजी पाटील सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. साईडच्या अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतात रिधित 11 गोरसे बी. बेस्ट ऑफ लक. बेस्ट ऑफ लक. संदेश हृदयनाथ पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. मॅच 4 षटकांचा असेल. यस दोन्ही कॅप्टनला तर ठाऊक आहे. कॉलिंग कोण करत आहे. संदेश कॉलिंग करतायत. लोकनेते असा आवाज आहे त्यांचा. पतू पॅकर्स आलेत म्हणजे टॉस जिंकले साईडच्या 11 अर्नाळा टीमच्या कॅप्टनने. दोन्ही खेळाडूंना आपण शुभेच्छा द्या आणि थेट अतिथी कक्षामध्ये पुन्हा एकदा विराजमान व्हा. थोडक्यात आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया. पहिला मॅच जिंकलाय. आता गोरसे संघाविरुद्ध तुमची लढत आहे जो सध्या रिधित 11 या नावाने खेळतोय. काय डावपेच असतील निर्णय काय. क्षेत्ररक्षण आहे. आता तुमच्या टीम मध्ये अर्थातच नवीन खेळाडू आले असतील असं मला वाटतंय. काय गेम प्लॅनिंग आणि आता टीम मध्ये काय बदलाव. मकरंद पाटील फक्त ऍड झालाय ना. किती धावसंख्येपर्यंत रोकाल. 40 ते 50. पहिला मॅच आवडला.
हो. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. दुसऱ्या बाजूला संदेश, तुम्हाला अर्थातच बॅटिंग करायची आहे. बॅटिंग करताना किती धावा बनवणार आणि तुमची आता रणनीती काय असेल, डावपेच काय असेल? डावपेच वगैरे असं काही नाही, कारण की जे आमचे नॅचरल गेममध्येच खेळण्याचा प्रयत्न करू आणि 45 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल, कारण की या विकेटवरती रन बनवणं इतकं इझी नाही, कारण की खूपच म्हणजे स्पीड होतात बॉल, त्यामुळे काही एवढा इझी नाही. 40-45 झाले धावा तर आम्ही डिपेंड करू. थँक्स अँड बेस्ट ऑफ लक. चांगल्या प्रतिक्रिया, थोडक्यात प्रतिक्रिया या दोन्ही कॅप्टनने आमच्यापर्यंत पोहोचवल्यात. टॉस बॉक्समधून अहवाल असा आहे, टॉस जिंकलाय साईडच्या 11 अर्नाळा टीमच्या कॅप्टनने, जो 4 षटकांचा आपण मॅच बघणार आहोत आणि त्यांनी निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंगसाठी आमंत्रण दिलं जातंय रिधित 11 गोरसई बी या संघाला. हा मॅच 4 षटकांचा होतोय. थेट आपण वळूया कॉमेंट्री बॉक्समध्ये, एक बदलाव करूया. तिथे आमच्या सर्व लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता आणि मधुर वाणीने भिजवण्याकरता सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत समालोचक जयजी भोसले सर. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही आवाज ऐकत होतात या मॅचच्या दरम्यान संदीपजी गावंड सर यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत होता. आणखीन एक महत्वपूर्ण मॅच आपल्या भेटीला येते. बहुजन विकास आघाडी नायगाव पूर्व पुरस्कृत पत्तू पॅकर्स जूचंद्र आयोजित लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025चा हा थरार आपण अनुभवतो आहोत. रंगणारी मॅच एका बाजूला आपण पाहत आहोत. नुकताच टॉस झाला होता आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय मयंक इलेव्हन 7 पाटी या टीमने घेतला आणि अपेक्षेनुसार नेहमीच संघ ज्या ज्या वेळेला टॉस जिंकल्याना त्या त्या वेळेला बॅटिंग करण्यासाठी ज्या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये उतरत असताना पाहायला मिळतो तो जय श्रीराम RCC पेठ अर्थात कैलासवासी रोहिदास क्रिकेट क्लब या टीमला आपण मैदानाच्या आतमध्ये RCC या टीमला आपण पाहत आहोत. RCC पेठ त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मयंक इलेव्हन 7 पाटी या दोन संघांदरम्यानची ही लढत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळते आहे. ओपनिंग बॅटर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी दाखल होत असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक दमदार क्रिकेटची ही पर्वणी आपण पाहत आहोत. दमदार आणि दर्जेदार क्रिकेटचा हा सोहळा, अभूतपूर्व असं क्षण या स्पर्धेचा आपण पाहतोय. आपली परंपरा, प्रतिष्ठा आणि अनुशासन या स्पर्धेने जपलेला आपण पाहत आहोत. आणखीन एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025. लोकनेते, लोकप्रिय माजी आमदार आदरणीय श्री हितेंद्रजी ठाकूर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी एक मानाची, सन्मानाची, प्रतिष्ठेची आणि अभिमानाची स्पर्धा आपण पाहतो आहोत. सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. चला घाई करा, क्षेत्ररक्षण फरीत सजून घ्या, कारण जास्तीचा वेळ आपल्याकडे राहिलेला नाहीये. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट मी करतो आहे. प्रत्येकाचं लक्ष वेधेन, एक मोबाईल गहाळ झालाय, एक मोबाईल हरवलाय. कृपया सर्वांचं मी लक्ष वेधेन, ज्यांना कोणाला मिळाला असेल तुमच्या माहितीसाठी आपल्याकडे कॅमेरे आहेत. किंबहुना थोड्या वेळापूर्वी पोलिसांचा सामना देखील झाला आणि त्यांनीही विशेष सहकार्य केलंय. जर तो मोबाईल ट्रेस झाला तर तुम्हाला त्याचं भुर्दंड भोगावं लागेल. कृपया लवकरात लवकर तो आणून आमच्यापर्यंत द्या. आपलं नाव गुपित ठेवलं जाईल आणि आपल्याला पारितोषिक देखील देण्यात येईल. चला मॅच कडे आपण वळतो आहोत. पुन्हा एकदा मी लक्ष वेधेन, कृपया जिस किसी को भी ये मोबाइल मिला हो कृपया जल्द से जल्द लाके दीजिए, क्योंकि मोबाइल ट्रेस हो चुका है. आपका प्लेस अगर जानकारी मिलती है तो आपको पेनल्टी लगाई दी जाएगी. या मॅच मध्ये टार्गेट ठेवण्यात आलं. लक्ष आहे या सामन्यामध्ये जिथे आपण पाहत आहोत 47चा पाठलाग मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. गोलंदाजी मार्क वरती पहिले षटक दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. सहभाग शेखला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती. आघाडीची जोडी भावेश आणि श्रेयसला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. पहिला बॉल सॉफ्ट हँडने ड्रायव्हिंग लेन वरती पहिल्या बॉल वरती एक क्विक सिंगल इथे घेत असताना पाहायला मिळतो आहे. शहबाज शेख मैदानाच्या आतमध्ये पहिले षटक हातात असताना पाहायला मिळतो आहे. या संघामध्ये चांगल्या दर्जाचे गोलंदाज बांधण्यात आले आहेत. किंबहुना अगदी त्याच वेळेला आपण पूर्वार्धामध्ये
सोहेल शेखची खेळी देखील पाहिली होती. त्याने तब्बल 36 धावांची महत्वपूर्ण इनिंग साकारत असताना पाहायला मिळाला. पनवेलच्या रामबागच्या मैदानावरती ज्याला गतवर्षी मालिकेवराची बाईक मिळाली आणि तिथून पुढे मागे वळून त्याने पाहिलंच नाही. RCC पेठ टीमने तिथे रनरअप देखील राहिला ग्रामीण धमाकाचा. खोलातला बॉल समोरच्या दिशेने ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. डीप मध्ये बंटी जोशीला पाहायला मिळतोय. एक सिंगल इथे प्राप्त होत असताना एकेरी धाव आली आहे. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 धावा धावफलकावरती आहेत. अनेक मैदानं ज्या संघाने आपण गाजवलेली पाहायला मिळालेत किंवा रातो के कातील म्हणून या संघाकडे पाहिलं जातं. नाईट रायडर्स नाईट किंग म्हणून या संघाकडे नेहमीच पाहिलं गेलं आणि अनेक गीतं या संघाच्या साठी येत असताना देखील पाहायला मिळाले. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते अर्थात 2. खोला टाकला होता. पुन्हा एकदा पंचाकडे अपील करण्यात आली आहे. एक क्विक सिंगल इथे पुन्हा एकदा चिक्की सिंगल प्राप्त होत असताना पाहायला मिळते आहे. 3 धावा धावफलकावरती आलेल्या पाहायला मिळाल्या. दोन्ही आघाडीचे बॅटर संयमाने खेळत आहेत. विरोधार्थता चांगली दाखवलेली पाहायला मिळाली आहे. भावेश आणि श्रेयसला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. संयमाने खेळत आहेत. संयमाचा बाण फुटू दिलेला नाहीये. किंबहुना अनेक वेळेला आपण म्हणतो ना की या धावांचा पाठलाग करत असताना या संघाला दम लागेल, कारण धावायलाही दम लागतो आणि धावल्यानंतरही दम लागतो. महत्वाचं राहतं ते मैदानाच्या आतमध्ये तुमचं धावणं, या धावसंख्येचा पाठलाग करणं. पुढचा बॉल खोलातला थेट यस्त्यांचा वेध फर्निचर दिसतोय. लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण ऐका. एक परफेक्ट यॉर्कर इथे पाहायला मिळाला. सटीक लेंथ आणि लाईन वरती हाताला आणि कोणत्याही पद्धतीचं प्रत्युत्तर या बॅटरकडे नव्हतं. तो क्रशर चेंडू पाहायला मिळाला. 4ही मुंड्या चित केलं फलंदाजाला आणि विकेट प्राप्त केली. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्कोर कार्डवर जिथे स्क्रीनवरती पाहताय. अराउंड विकेटने आला. एक अँगल बनवला. खोला टाकला बॉल आणि ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये अगदी पायाच्या मधोमध एक पोकळी होती आणि ती कोंडी फोडली. विकेट प्राप्त केली आहे. बॅट आणि पायाच्या मध्ये असणारी एक सर्वाधिक मोठी पोकळी, त्या पोकळीमधून थेट यष्टांवरती चेंडू जाऊन आढळलाय. फलंदाज क्रमांक बाद होत असताना पहिला पाहायला मिळाला. ब्रेक थ्रू संघाला मिळवून दिलाय. पहिल्या षटक हातात असताना मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे तो अर्थात शहबाज शेखला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय शहबाज. तथा त्याचा वेध चांगला आहे, त्याचा टप्पा चांगला आहे, त्याची दिशावरती नियंत्रण आहे. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, जो सुवर्ण मध्य सापडायला हवा तो त्याला सापडला. लय गवसली आहे. सोन्याचा हात असून चालत नाही. सुवर्ण मध्य सापडणं क्रिकेटमध्ये फार महत्वाचं राहतं आणि ती बाब इथे कामी पडली आहे या खेळाडूच्या. पुढचा बॉल यावेळेला देखील वेगवान डाव्या वरती पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात आले. एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. वाईटच्या मदतीने संघाची धावसंख्या वाढारेल. स्कोर कार्डवरती रन्स आहेत ते अर्थात 4. स्कोर कार्डवरती रन्स आपण पाहत आहोत ते एकंदरीत अवांतरच्या मदतीने 4 धावा धावफलकावरती आहेत. दिवेश मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. बॅटिंग साठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतो आहे. विशालजी भोईर सर ज्याने आपण गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये पाहत आहात. रात्र नेहमी वैऱ्याची असते, परंतु आजची रात्र कोणाची? खरं तर असं नेहमी आपण ऐकतो, परंतु आज की रात किसके नाम. पहिल्या रजनीमध्ये 2 संघ पुढे आले, दुसऱ्या रजनीमध्ये 2. यावेळेला कमी गतीने बॉल टाकला, लपेटण्याचा प्रयत्न करण्यात आला. थेट यष्टिरक्षकाचा वेध चेंडूने घेतलाय. डॉट बॉलने इथे मात्र चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळते. रन्स केवळ आणि केवळ 4 पाहायला मिळाल्यात या षटकामध्ये. कमालीची गोलंदाजी शहबाजने केलेली पाहायला मिळाली आहे. शहबाज शेख एक चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि अनेक मैदानं त्याने गाजवलेली देखील सातत्याने आपण पाहिली आहेत. त्याची रिदम, त्याचा फॉलो थ्रू, त्याची दिशा, या सर्व गुण संपन्न असा गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. पुढचा बॉल गोलंदाजी मार्क वरती यावेळेला कमी गतीने टाकला. उद्वेसीच्या बाहेर होता. पॉइंटला केलेत. बॅकवर्ड ऑफ द पॉइंट क्षेत्ररक्षक तैनात. एक सिंगल मिळेल
एकेरीच्या मदतीने तिथे स्कोर कार्ड वरती 47चा पाठलाग करत असताना 5 धावा धावफलकावरती आहेत. या मॅच मध्ये 47 रनचं टार्गेट आहे. येणारे बॉल राहिले ते 24 बॉल आणि विजयासाठी 42 ची गरज. गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हायका तेवढा गाजवून सारा इलाका आपल्या दादावानी कोण हायका तेवढा गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हायका तेवढा गाजवून सारा इलाका बेटा दादावानी कोण हायका इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका इथला मालिक आम्ही किंग पण आम्ही कोण करणार नाही बालबाका 5 धावा धावफलकावरती आहेत. एक फलंदाज बाद झालेला पाहायला मिळालाय. हिमतीने हारा हिम्मत कदापिही हारू नका. परमेश्वर प्रत्येकाला हिरा बनवूनच जन्माला घालतो. चमकतो तोच जो घणाचे घाव सोसण्याची हिंमत ठेवतो. आज कोण घणाचे घाव सोसणार आहे, कोणामध्ये किती हिंमत आहे ना, ते इथे प्रत्येकाला पाहायचं आहे. आज या संघाच्या दरम्यान खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर वीरेंद्र बाबरेची अनुपस्थिती पाहायला मिळते. ती प्रकर्षाने त्याची कमी कळेल संघाला. परंतु एका गावामध्ये 2 संघ असणं ही बाब देखील नेहमी चर्चेचे विषय राहते. RCC पेठ तुम्ही पाहिलात, या गावामध्ये केवळ एकच संघ खेळताना पाहायला मिळतो. खरं तर ज्या वेळेला आपण गावासाठी खेळण्यासाठी कुठच्या बाहेरच्या ठिकाणावरती जातो ना, मी नेहमी म्हणतो की आपण आपल्या गावाच्या नावासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरायला हवं. मग तदनंतर आपल्या गावामधील अनेक पक्ष असतील, अनेक अगदी आपण पाहिलं गटबाजी असेल, ते साऱ्या बाजूला ठेवाव्या लागतात. कारण गावाची इब्रत आणि ती वेशीच्या बाहेर टांगली जाणार नाही ना, याकडे प्रत्येकाचा कल असायला हवा. कारण आपल्या गावानेच आपल्याला मोठं केलेलं असतं. आपण एखाद्या ठिकाणी जाऊन खुल्या गटाचे सामने जरी खेळले ना, तरी आपल्या नावापुढे गावाचं नाव हे नेहमीच येत असतं. आणि म्हणून की काय, आपण गावाच्या स्पर्धा गावांसाठी नेहमीच पुढाकार घेतला पाहिजे आणि पुढे येऊन खेळलं देखील पाहिजे. हा बॉल वेगवान पाहायला मिळाला, निर्धाव स्वरूपाचा आला. 5 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. पुढचा बॉल वेगवान, बॅटची लिडिंग एज, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक स्वतः बंटी येतोय परंतु दूर राहिलेत कॅच पासून, झेलापासून दूर राहिलेले पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या 6 धावा धावफलकावरती आहेत. कल्पेजी पाटील साहेब आणि जगदीजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज असेल. टीम मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहायला मिळते आहे. ते अर्थात या सामन्यामध्ये बॅटिंग करत असताना मयंक 11 सातपाडी टीमला आपण पाहत आहोत. कल्पेजी पाटील आणि जयदीपजी पाटील यांच्या माध्यमातून हे कॅश प्राइज ठेवण्यात आले. येणारे 6 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू आता मात्र इथून शेष राहिलेले आपण पाहतो 22. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर उसळी घेणारा वेगवान चेंडू पाहायला मिळाला. बंटी जोशी हे ते नाव राहिले ना, त्याने आपल्या 3 डायमेन्शन प्लेयर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं, त्याच्याकडे ऑलराऊंडर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. तथा DRS चा इथे कॉल करण्यात आला. हाईट फॅक्टर पाहिला जाईल. बॅटिंग टीमने DRS घेतला. होईल सर, बॅटिंग टीमने DRS कॉल इथे करण्यात आलाय. निर्णय अजूनही प्रलंबित आहे. JTCच्या माध्यमातून आपण हे थेट प्रक्षेपण पाहत आहोत या स्पर्धेचं. जुचंद्र टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून हे थेट प्रक्षेपण आपण पाहतोय. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन, व्हाईट बॉल. पंचांनी सांगितलं होतं लीगल डिलिव्हरी आहे, परंतु इथे व्हाईट बॉल येत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. अतिरिक्त उसळी या चेंडूवरती प्राप्त झाली होती. अनएक्सपेक्टेड बाउन्स, गोलंदाजाला दंडित करण्यात आला. एक्स्ट्रा आली आहे. अतिरिक्तच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती आहेत. येणारे 22 बॉलचा खेळ शेष. 22 चेंडू आणि 40 ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली आहे. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल दिवेश आणि भावेशला. पुढे सावले, पुन्हा एकदा खोला टाकला, चॅनल बनवला. व्हाईट यॉर्कर इथे पाहायला मिळतोय. खरं तर जास्तीचे चेंडू उजव्या हस्तीच्या बाहेर ठेवावे, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा. एक कॉरिडोर मेंटेन करण्यात येतोय. पहा, जाणीवपूर्वक प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. फलंदाज कसे खेळतील ना याकडे कल राहिलाय गोलंदाज बंटी जोशीचा.
खोलातला बॉल पुन्हा एकदा बॅट अँड पॅड मध्ये होता, ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, एक सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. ड्रायव्हिंग लेंथ वरती बॉल हाताळल्यात, जास्तीचे फुलर लेनचे बॉल टाकण्याकडे कल ठेवला या गोलंदाजाने, आणि म्हणून की काय पुरेपूर टाइम करू शकत नाहीये, बॅटर तितकासा वेळ दिलेला नाहीये. एक चॅनल मध्ये गोलंदाजी होते जिथे आपण वाईड यॉर्कर तदनंतर खोलातले बॉल पाहायला मिळतात, स्टंप टू स्टंप गोलंदाजी इथे करण्यात येत असताना पाहायला मिळते. भारतामध्ये स्वच्छ भारत अभियान आहे, एक सुजाण भारताचे नागरिक जे असाल तर कचरा कोंडीमध्ये टाकायला हवा, आणि चांगले गोलंदाज असाल तर चेंडू यष्टांवरती, तेच करण्यात आले. बंटीच्या माध्यमातून हा बॉल दिशाहीन राहिलाय, इथे दंडित करण्यात येते, त्याला अतिरिक्त धाव येत असताना पाहायला मिळते आहे. अतिरिक्तच्या मदतीने 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात, 9 ऑन दी बोर्ड. अनेक वेळेला आपण RCC पेट अर्थात या स्पर्धेमध्ये उतरतोय ज्या नावाने, अर्थात जय श्रीराम RCC पेट या नावाने हा संघ या मैदानाच्या आतमध्ये उतरलेला पाहायला मिळाला. पुढचा बॉल वेगवान आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात येतो, पुन्हा एकदा शरीर भेदक मारा इथे पाहायला मिळतो. बॉडी लाईन गोलंदाजी करण्यात आली आहे, मुभा कोणती फलंदाजाला देण्यात आलेली नाही आहे. अर्थात ज्या वेळेला आपण पहिल्यांदा बॅटिंग करत असताना रूम दिला नाही बंटीने, आणि म्हणून की काय फलंदाज मोठ्या फटक्यांपासून वंचित आहेत. 10 धाबा धावफलकावरती एका धावेसाठी झगडावं लागतंय, चाचपडावं लागतंय. येणारे 19 चेंडू आणि 37ची आवश्यकता, 19 चेंडू आणि 37 धावा. एखादा मोठा स्ट्रोक जर यदा कदाचित या बॉलवरती आला तर मॅच मध्ये शिरकाव करेल तो मयंक 11 सातपाटी टीम. सातपाटी टीम साठी महत्वाचा राहील ना तो खऱ्या अर्थानं हा महत्वाचा बॉल. यावरती भावेश एक मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न निश्चितच करेल. यावेळेचा बॉल ऑन साईडला केला होता, डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, चेंडूवरती एक डाऊन निश्चितच कंप्लीट होते. द्वेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. क्षेत्ररक्षक काही अंशी फंबल झाले होते त्या ठिकाणी, शहबाजला आपण पाहिलं रन्स मिळाला. आता 2 संघाची धावसंख्या द्वेरीच्या मदतीने 12 धाबा. पहिल्या 2 षटकांचा खेळ संपला, 12ला 1. बॅटिंग करत असताना 6च्या करंट रन रेटने 12 धाबा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. येणारे 18 बॉलचा खेळ शेष आहे, 18 चेंडू आणि 36ची आवश्यकता या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 35ची गरज. चार चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. 4 चौघात भारी मिळतो या आमच्या दादाला हो मान. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. असा आहे हो तो वनम्यान, त्याचे करोडो झालेत फॅन. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी, बनला लाखो दिलाची जान. 18 बॉल आणि 35ची आवश्यकता. जीत की खातिर वो जुनून चाहिए, जिसमें उबाल ऐसा खून चाहिए, ये आसमां भी आएगा जमीन पे, बस इरादों में जीत की गुण चाहिए. तुमचे इरादे किती नेक आहेत ना ते प्रत्येकालाच पाहायचं आहेत, कारण सातपाटीकर मैदानाच्या आतमध्ये ज्या रीतीचा खेळ करण्यासाठी जाणले जातात त्यांचा तो स्वाभाविक खेळ पाहायला मिळालेला नाहीये. 12 वरती केवळ 12 आल्यात. इथून पुढे येणारे 18 बॉल आणि 35ची आवश्यकता आहे. मॅच बनवू शकते जिथे गोलंदाजी मार्क वरती आपण शहबाज शेखला पाहतो आहोत, गोलंदाजी मार्क वरती दाखल झालाय. अरबाज या संघामध्ये आज नाही आहे. खुल्या गटाच्या अनेक स्पर्धा त्याने गाजवलेल्या, अनेक वेळेला त्याला आपण पाहिलंय. चला घाई करा, पंच तुम्ही शेजारीच आहात. मला तर वाटतं मी 100 मीटर वरती बसलोय, तुमच्याकडे सारा काही साजो सामान आहे. थोडीशी घाई करा मित्रांनो, वेळ जास्तीचा लावू नका. प्रत्येकाला ही नम्रतेची विनंती आहे, कारण सकाळचे 6 वाजणार यात मात्र शंका नाही. खोलातला बॉल इथे पाहायला मिळाला, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, जिथे स्विच हिट अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. एक चिकी सिंगल खेळपट्टीवरती स्थिरावलेला बॉल आणि त्यावरती इथे प्राप्त होतीये. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 13, 13 ऑन दी बोर्ड. येणारे बॉल राहिले 17, 17 मध्ये 34ची गरज. 17 चेंडू आणि 34 धावा. पुढचे सामने 4-4 षटकांचे राहतील. दोन्ही टीम आपण तयार राहा, कारण लगेचच पुढच्या सामन्याकडे आपण वळणार आहोत. शहबाज पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज लोअर द विकेटने. भावेशसाठी लोअर फुल टॉस ऑन साईडला चेंडूला फेकून दिलंय सीमा रेषेच्या बाहेर.
इट्स आउट ऑफ द पार्क. षटकार. बेटा दादाचा नाद नाही केला कुणी बनला लाखो दिलाची जान. बेटा दादाचा नाद नाही केला कोणी बनला लाखो दिलाची जान. असा आहे होतो वनम्यान त्याचे करोडो झाले तुझ्या. गुडघ्याचा आधार घेतला. ऑन साइडला चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडत असताना पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या या षटकाराच्या बरोबरीने 19 धावा धावफलकावरती आहे. 16 बॉल 28 ची आवश्यकता. 16 चेंडू आणि 28 धावा. भावेच्या बॅटमधून षटकार येत असताना पाहायला मिळाला. लोअर फुलटॉस बॉलवरती पिक केला बॉल आणि जणू काय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडला. एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधून पिकअप स्ट्रोक पाहायला मिळाला. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. वेगाने बॉल. टोक रक्षर अगदी दोन्ही पायाच्या मधोमध टाकला. तदनंतर वेगाने चेंडूने थेट यष्टिरक्षकाचा वेध घेत असताना पाहायला मिळतोय. ज्याच्या वेळेला मोठे स्ट्रोक येतात ना, ज्या वेळेला काहीतरी शुभ घडतं ना, त्याचा अशुभ हा नेहमीच पाठलाग करत असतो. काहीतरी हेच घडत असताना या चेंडूवरती पाहायला मिळालं. या आधीच्या बॉलवरती षटकार आला होता आणि हा षटकार खेचल्याचा अत्यानंद क्षणार्धात पुसून काढला गोलंदाजाने. कोलात टाकला बॉल. पुन्हा एकदा कोलात पाहायला मिळतोय. फलंदाजाला रोखून ठेवलंय. पायामध्ये बेड्या टाकल्यात. अनेक वेळेला जर आपल्याकडे आत्मविश्वास चांगला असेल ना, तर पायामध्ये असणाऱ्या बेड्यांना किंबहुना साखळ दंडालाही गंजण्याशिवाय पर्याय नसतो. तुमचा आत्मविश्वास फार महत्वाचा राहील. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने वधारते. स्कोर कार्डवरती रन 27. येणारे 14 बॉल 27 ची आवश्यकता. 14 चेंडू आणि 27 धावा. अनेक वेळेला आपण म्हणतो ना, फोनवरती लोनवरती फोन मिळत नाही. फोन मिळतो अर्थात जो आत्मविश्वास हवा ना, तो गुगलच्या प्ले स्टोअर वरती जाऊन डाउनलोड करता येत नाही. त्यासाठी मेहनत करावी लागते. ऑन साइडला केलेला स्ट्रोक एक सिंगल मिळते. एकापेक्षा जास्तीचं काही नाहीये दिवेशसाठी. 7 बॉल त्याने फेस केले. 4 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. भावेच्या बॅटमधून 8 बॉलमध्ये 10 धावा आलेल्या पाहायला मिळाल्यात. इम्प्रेसिव्ह कामगिरी अशी दोन्ही बॅटच्या माध्यमातून झालेली नाहीये. 13 बॉल 26 ची आवश्यकता. 13 चेंडू आणि 26 धावा. एक बॉल इम्पॉर्टंट राहील. शहबाजचा एक चेंडू फार महत्वाचा राहणार आहे. तो वेगाने गोलंदाजी करतोय, परंतु अगदी त्याच वेळेला त्याचा टप्पा ॲक्युरसी चांगली आहे आणि इकॉनॉमिकल एक चांगला गोलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इकॉनॉमिकल रेट त्याचा चांगला राहिलाय. पुढचा बॉल कोलात टाकला होता. पुन्हा एकदा बॅकफुट लावून खेळण्याचा प्रयत्न. एक सिंगल अवेलेबल आहे. एकच कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. सिंगलच्या बरोबरीने संघाची धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा. येणारे 12 बॉल 12 चेंडू आणि 25 ची आवश्यकता. पाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि तदनंतर लगेचच आपण बळूयात. या दोन्ही संघांना लक्ष वेधूयात की जास्तीचा वेळ तुम्ही खर्च करू नका. येणारे 12 बॉल 25 ची गरज. गावागावात नावाची चर्चा आहे हो खरोखर. दादा आहे हो खरोखर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. थँक्यू. होय, खरं तर हितेंद्रजी ठाकूर साहेब एक नंबर असे आप्पा ज्यांच्या कार्याचा गौरव करणारी ही स्पर्धा आपण पाहतो आहोत. लोकनेते हितेंद्रजी ठाकूर चषक 2025 हे कंपॅरिझन तुम्हाला स्क्रीनवरती पाहायला मिळतंय. बॅटिंग करत असताना जय श्रीराम आरसीसी पेट टीमने 24 बनवल्या होत्या आणि इथे मयंक किलबंद सातपाटी टीमच्या 22 बनल्या. 2 धाव्याने पिछाड्यावरती संघ जरूर आहे, परंतु जमेची बाब राहिली ना ती विकेट फॅक्टर. प्रथम बॅटिंग करत असताना 3 विकेट गमावल्या होत्या आरसीसी पेटने. इथे केवळ 1 विकेट गमावलेली आहे. संघाच्या खेम्यामध्ये ताफ्यामध्ये संघाचा फौज पाटा सुसज्जित आणखीन करण्यात आलेला पाहायला मिळालाय. खरं तर आपण म्हणतो ना जी गोलंदाजी जी झालेली पाहायला मिळाली, स्वच्छंदातली मुक्त छंदातली फटकेबाजी करावी ना अशा स्वरूपाची गोलंदाजी अद्याप झालेली पाहायला मिळालेली नाहीये. जिशान गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळेल. जिशानला आपण मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. शेवटचे 12 बॉलचा खेळ. 25 ची आवश्यकता. केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे.
तुम्हाला मेहनत करावी लागेल. खोलातला बॉल बॅटची थिकेज आउटसाइड एज घेतली. गली रिदन मध्ये चेंडू ट्रॅबल झालाय. बॅकवर्ड पॉइंट वरून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. केवळ एक सिंगल, एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. याच गोष्टीसाठी भावेशने स्वतःकडे स्ट्राईक ठेवली होती की काय एक सिंगल घेतली केवळ त्याने. 10 मध्ये 12 धावा तो नॉट आउट केला. दिवेशचा उल्लेख केला तर 7 मध्ये 4 धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या पाहायला मिळाल्यात. रन्स आलेल्या नाहीये. धावांसाठीची धावाधाव जद्दोजहद मैदानाच्या आतमध्ये करावी लागते. येणारे बॉल इथून मात्र शेष राहिले ते 11 बॉल मध्ये 24 ची आवश्यकता. चला जास्तीचा वेळ लागतोय, थोडीशी घाई करा. जास्तीचा वेळ आपण खर्च करता आहात याकडे मी लक्ष वेधेन. 11 बॉल आणि विजयासाठी 24 ची गरज. 11 चेंडू आणि 24 धावा. स्ट्राईकिंग वरती पाहायला मिळतो तो अर्थात दिवेश. आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न. बाटची लिडिंग एज मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आलाय. त्याने झेल टिपला. 1 मोर विकेट डाऊन. दुसरा धक्का. 23 ला 2. सेवक असा आपा आहे तो भारी, गोर गरीब जनतेला लाभला कैवारी. आपल्या हितेंद्र आप्पांची आहे अदाच न्यारी. हे सहान थोर दादाला लोकमानिती सारी. हे आधार स्तंभ बहुजनाचा आहे असा खंबीर. थँक्यू. आणखीन एक विकेट मिळवली. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. एक चांगला रिदम, चांगला फॉलो थ्रू. लेफ्ट हँडर गोलंदाज अर्थात डावखुरी हाताचा गोलंदाज ज्या रीतीची गोलंदाजी करायला हवा ते सर्व गुण संपन्न असा गोलंदाज. फिंगर रोल केली होती, दूर ठेवला होता बॉल. बॅटची लिडिंग एज घेतली. चांगला झेल जिथे पाहायला मिळाला. मिड ऑफला टिपण्यात आला. धक्का क्रमांक 2. फलंदाज बाद होत असताना नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग साठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना ओव्हर द विकेटने आडवा बाटणे आल्या चेंडूला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. सिद्धार्थचा वार सारेसगार. चेंडू सीमारेषा पार. षटकार. आहे असा खंबीर आप्पा आहे असा खंबीर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. हितेंद्र ठाकूर साहेब धुरंधर आहेत एक नंबर. जो संकटांना घाबरतो ना त्याची लागते वाट आणि ज्याच्याकडे आहे ना आत्मविश्वास त्याला सापडते वाट. हा खेळाडू आत्मविश्वासाने मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. काय स्ट्रोक केला पहा. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूला सीमारेषेच्या बाहेर धाडला. आडव्या बॅटने खेळत असताना 1 बॉल 6 धावा. सिद्धार्थ मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. 9 चेंडू आणि 18 ची गरज. 9 चेंडू आणि 18 धावा. क्षणाक्षणाला कधी गोलंदाजी करणाऱ्या संघाचं तर कधी फलंदाजी करणाऱ्या संघाचं पारडं जड होत आहे. पुढे सासावला वॅकेंट एरिया. क्षेत्ररक्षक दूर आहे. चेंडू खाली पोहोचलेत. वॉट अ कॅच. आणखीन एक धक्का. 2 फलंदाज बाद. विकेट प्राप्त केली आहे आणि धक्का क्रमांक 3 सिद्धार्थ बाद. साहेब आहे हिम्मतवाला. वेळ प्रसंगी धावून जाती साहेब मदतीला. हे सच्च्या मनाचा आप्पा आहे लय दिलवाला. नेहमी हक्कासाठी लढला. साऱ्यांचा उद्धार केला. बहुजन विकास आघाडीचा होतो या जय जयकार. बहुजन विकास आघाडीचा. थँक्यू. कल्पेजी पाटील साहेब, जयदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज होतं. एक लांब लचक षटकार येत असताना पाहायला मिळाला आणि लांब लचक षटकार ठोकत असताना फलंदाज मयंक किलवंदा 7 पाटी या टीमला आणखीन एक धक्का लागलाय. खर तर कल्पेजी पाटील साहेब यांच्या मालकीचा संघ ज्यांनी पुरस्कृत केलेला संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो आहे. संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती रन्स आहेत 29 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 8 बॉल आणि 18 ची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये उमेरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतो आहोत. 8 बॉल आणि 18 धावा. उमेर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. रन्स त्यालाही गोळा करावा लागतील. संघ अडचणीमध्ये आहे. संघाची अडकलेली नाव रे तिला किनारी लाव रे. संघाचा प्रत्येक क्षेत्ररक्षक आणि प्रत्येक खेळाडू म्हणत असेल. पुढचा बॉल
स्विच हिट करण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू टोक रेषेवर होता, एक सिंगल मिळते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन देखील कंप्लीट होईल. 7 बॉल, आता मात्र 16ची गरज. 7 चेंडू आणि 16 धावा लेग बाईटच्या स्वरूपामधून रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. 31 धावा धावफलकावरती आहे, 3 फलंदाज बाद. 60 चेंडू आणि 16ची आवश्यकता या सामन्यामध्ये राहिलेली पाहायला मिळते. प्रत्येक बॉल महत्वाचा राहिला, प्रत्येक बॉल इम्पॅक्ट पाडून इथे पाहायला मिळतो आहे. अर्थात जय श्रीराम RCC पेट टीमच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये त्यांनी केलेली गोलंदाजी, तदनंतर त्यांची फलंदाजी. कुतूहलाचा विषय हा राहिला ना की सातत्य त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. क्षेत्र कोणतंही असू द्यात, आयुष्यामध्ये कष्टाला पर्याय नाही, आणि कष्ट प्रामाणिक असेल ना तर यशालाही पर्याय नसतो. कष्ट कोणाचे किती चांगले हे ते निश्चितच पाहावे लागतील. पुढचा बॉल, यावेळेला देखील कोला टाकलेला पाहायला मिळतो. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न करण्यात आलाय, सिंगल अवेलेबल होती परंतु ही धाव घेण्यात आलेली नाहीये. गोलंदाजी चांगल्या दर्जाची होत असताना जिशांच्या माध्यमातून इथे पाहायला मिळाली. येणारे 6 बॉल, आता मात्र 16ची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. कमी कशात नाही, चाहने वाला है सबका. अरे समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. समाजसेवक शोधून भेटणार नाही आपल्या बेटा दादा सारखा. थँक्यू. चला नेक्स्ट मॅच आपण लक्ष वेधतो आहोत. टॉस झाला नुकताच आणि साईडच्या हरणाऱ्या टीमने टॉस जिंकला आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. दोन्ही टीम डगआउट्सकडे या. दोन्ही टीम आपल्याला दिलेल्या डगआउट्सकडूनच आपण मैदानाच्या आतमध्ये आणि मैदानाच्या बाहेर येतानाही आपण व्यासपीठाच्या समोरूनच जायचंय. शेवटच्या षटकाचा खेळ प्रारंभ होतो. येणारे 6 बॉल आणि 16ची आवश्यकता आहे. पुढच्या दोन्ही संघाला आपण इन्व्हाइट करतोय. आपण देखील लक्ष वेधूयात पुढील दोन्ही संघांचे. एका बाजूला साहित्य 11 अर्नाळा आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना रिधित 11 गोरसाई बी. दोन्ही टीम चला लवकरात लवकर आपण व्यासपीठाच्या समोर या. आपल्या डगआउट्स मधूनच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचं. टॉस जिंकलाय तो अर्थातच पुढच्या मॅचचा साहित्य 11 अर्नाळा टीमने आणि प्रथम निर्णय घेतलाय तो क्षेत्ररक्षणाचा. गोलंदाजी मार्क वरती दाखल होतोय. रोहितला आपण पाहत आहोत गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना. येणारे चेंडू इथून शेष राहिले ते अर्थात 6 बॉल आणि विजयासाठी 16ची गरज. 6 चेंडू आणि 16 धावा. गणेशजी जोशी यांची नेहमीच आठवण होते या संघाला पाहिल्यानंतर. पुढचा बॉल, खोलात टाकलेला बॉल इथे पाहायला मिळतो आहे. एक सिंगल घेण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला. सिंगल आली आहे, डबलचा प्रयत्न करण्यात येतोय. सेकंड रन देखील कंप्लीट करण्यात आली आहे. 2 धावा लेग बाईटच्या स्वरूपामधून इथे अर्जित करण्यात आल्यात. येणारे 5 बॉल आणि 14ची गरज. 5 चेंडू आणि 14 धावा. काय होईल या मॅच मध्ये? प्रत्येकाचे धाबे दणाणून सोडणारी गोलंदाजी जी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली, परंतु शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जाते की काय त्याची चर्चा होत असताना इथे पाहायला मिळाली आहे. अर्थात येणारे 5 बॉल आणि आता मात्र 14ची आवश्यकता राहिली या सामन्यामध्ये. चला प्रतिस्पर्धी संघ गोरसाई बी, आम्ही आपलं लक्ष वेधतोय की आपण रिपोर्टिंग करा. मैदानाच्या आतमध्ये व्यासपीठाच्या समोरूनच दाखल व्हायचंय. ही स्पर्धेची नियमावली आहे. पोलीस दलाला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना लाईनअप मध्ये सोडलं होतं. पुढचा बॉल, खोलातला टोकराशार बाय यॉर्कर. थेट यष्टिरक्षकाचा भेद घेतो रोहित. या नावामध्ये जादू राहिली आहे. काय गोलंदाजी केली आहे पहा. वेग प्रचंड आहे त्याच्याकडे, ॲक्युरेसी चांगली आहे, टप्पा चांगला आहे, दिशेवरचे नियंत्रण त्याहूनही अधिक चांगलं. त्याचा रिदम आणि फॉलो थ्रूची काय चर्चा करावी. कमालीची गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. 4 बॉल आणि 14ची गरज. असं वाटलं होतं की शेवटच्या बॉल पर्यंत, परंतु अगदी शेवटच्या धावेपर्यंत मॅच दाखल होत असताना पाहायला मिळेल, परंतु तसं काहीसं घडलेलं नाहीये. तिथे 4 बॉल आणि 14ची गरज राहिली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा खोलात. ऍक्शन रिप्ले जणू काय पाहतोय अशा स्वरूपाची गोलंदाजी. उजव्या यष्टीच्या बाहेर कोण बदललेत परंतु दृष्टिकोन तेच ठेवलेत. वेगाने चेंडू तेही उजव्या यष्टीच्या बाहेर टाकावे याचकडे लक्ष राहिलंय. गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजाच्या माध्यमातून आपण पाहतो रोहित प्रचंड वेगाने गोलंदाजी करतोय. 33ला 3, 33 धावा धावफलकावरती आहेत. येणारे चेंडू आता मात्र शेष राहिले 3-3 मध्ये. 14ची आवश्यकता.
व्यासपीठाच्या उजव्या बाजूला संघ चला दाखल व्हा. नेक्स्ट मॅच मध्ये रिधी तिलबंदा गोरसाई बी व्यासपीठाच्या उजव्या बाजूवरून आपल्याला मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हावं लागेल. पुढचा बॉल हा फ्रॅकर पुन्हा एकदा उसळी घेणारा पाहायला मिळतोय आणि किण एक चेंडू थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. DRS चा कॉल करण्यात आलाय. अंपायर्स बॅटिंग टीमने एक चॅलेंज केलं व्हाईट बॉल साठी. ते 30-3 आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. अजूनही एक एक चेंडू किती महत्वाचा आहे पहा. 3 बॉल आणि 14ची आवश्यकता. या बॉलचा अजूनही निर्णय येणं बाकी राहिले. डिसिजन पेंडिंग तो मात्र पाहायला मिळतो. टीव्ही अंपायरची मदत घेण्यात आली आहे. निर्णय प्रलंबित पाहायला मिळतोय. डिसिजन काय येईल त्याच्यावरती निर्भर राहील. कारण जर यदा कदाचित हा डॉट बॉल आला तर 2 मध्ये 14ची आवश्यकता राहील. परंतु जर का हा चेंडू यदा कदाचित अवांतर स्वरूपाचा आला तर 3 मध्ये 13ची आवश्यकता राहील. चेसेबल धावसंख्या होती परंतु तिथे रणनीतीबद्ध कामकाज होऊ शकलं नाही. किंबहुना पार्टनरशिप बिल्ड झालेली पाहायला मिळाली नाही. एका मागोमाग एक फलंदाजांनी विकेट गमावल्या आणि किंबहुना अधिक त्याच वेळेला आपण पाहिलं ना की जास्तीचे बॉल फेस करत असताना भावेशला आपण पाहिलं होतं. भावेशने जास्तीचे चेंडू फेस केले. रन्स तितक्याशा त्याच्या बॅटमधून आल्या नाहीत. संघ मैदानाच्या आतमध्ये याच कारणास्तव अडचणीमध्ये येत असताना पाहायला मिळाला. व्हाईट बॉल 3 बॉल आता मात्र शेष असतील आणि या 3 बॉल मध्ये आवश्यकता असेल ती 13 धावसंख्येची. व्हाईट बॉल इथे घोषित करण्यात आला. अवांतर धाव येत असताना पाहायला मिळाली आहे. अतिरिक्तच्या मदतीने संघाची धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय ती 34 येणारे. 3 मध्ये 13ची गरज. 13 बॉल आणि 12 धावा भावेशच्या बॅटमधून केवळ आल्यात. 13 बॉल मध्ये केवळ 12 धावा येत असताना पाहायला मिळाल्यात. गोलंदाजी मार्कवरती रोहित येणारे 3 चेंडू आणि 13 धावा. वेगवान गोलंदाजी केली आहे गोलंदाजाने. वेगाशी कोणतंही कॉम्प्रोमाइज नाहीये. पहा शरीर भेदक मारा राहिलाय. सिंगल येत असताना पाहायला मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात येतोय परंतु सेकंड रन घेत असताना विकेट सॅक्रिफाईस करेल फलंदाज. उमेर इथे होत असताना बाद पाहायला मिळेल. चौथा धक्का संघाला इथे लागलाय आणि येणारे चेंडू राहिलेत ते 2 बॉल मध्ये. अंपायर्स डिसिजन अर्थात धाव लेग बाईची केवळ 1 धाव इथे प्राप्त होईल. केवळ 2 धावा कंप्लीट झाल्यात. लेग बाईच्या स्वरूपामधून 2 धावा कंप्लीट झालेल्या पाहायला मिळाल्यात. मैदानाच्या आतमध्ये येणारे 2 बॉल. आता मात्र 11ची आवश्यकता. 2 चेंडू आणि 11 धावा. 2 मोठे षटकार इथे खेचावे लागतील. कंपल्सरी ड्रेसिंग आणि कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम राहिलाय. 2 बॉल 11ची गरज. काय घडेल या सामन्यामध्ये. आघाडीला आलेला बॅटर अजूनही मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. भावेश 14 बॉल 12 धावा त्याच्या बॅटमधून आलेले पाहायला मिळाल्यात. परंतु या 2 बॉल मध्ये जर का त्याने 2 षटकार ठोकले तर तो इतिहासजनक अशी कामगिरी करेल. जो पानी से नहाते वो केवल लिबास बदलते हैं और जो पसीने से नहाते हैं वो इतिहास बदलते हैं. इतिहास बदलण्यासारखी कामगिरी त्याला इथे करणं गरजेचं आहे. खोला टाकलेला बॉल इथे मात्र थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. सेलिब्रेशन इथे स्टार्ट झालंय. ते जय श्रीराम RCC पेठ या टीमचं डॉट बॉल आलाय. समीकरण पुन्हा एकदा बदलतात. 1 बॉल 11ची गरज. 1 चेंडू आणि 11 धावा. 1 चेंडू आणि 11ची गरज. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार झालेल्या पाहायला मिळतात. काही क्षणामध्ये आपण सेकंड मॅच कडे वळणार आहोत. चला थोडीशी घाई करा. 1 बॉल आणि 11ची गरज. रोहित चला शेवटचा बॉल शेष आहे. 1 चेंडू आणि 11ची गरज. गोलंदाज उजव्या सीच्या बाहेर कट तर जरूर केला होता. रन्स इथे
मिळणार नाहीये. 10 धावेने हा सामना इथे जिंकलाय. श्रीराम RCC पेठ या टीमने ही मॅच इथे जिंकली आणि या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅच सोहेल शेख, ऍब्सोल्युटली नो डाऊट. संघाचा कर्णधार, नेता, दिशादर्शक, तारणहार सोहेल शेख राहिलाय या मॅचचा प्लेयर ऑफ द मॅचचा हकदार. चला नेक्स्ट मॅच मध्ये पुढील खेळणाऱ्या प्रत्येक संघाच्या